डॉक्टर बाबासाहेब आपल्यातून लवकर गेल्यामुळे म्हणजे 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर या 7 आठवड्याचं अंतर आहे. बाबासाहेब लवकर गेल्यामुळे आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळालं नाही. जे मिळालं हम्म. ते बुद्धिझमच्या नावाखाली काहीतरी मिळालं. त्याच्यात बाबासाहेबांचं काहींनी नाव म्हणजे समावेश केलेला आहे. पण जेवढं शिकलं त्याच्यात आपल्याला काहीतरी शिकायला मिळाले. थोडाफार बुद्धिझमचा परिचय झाला नाही असं म्हणतो. हो. पण आपल्याला प्रॉपर त्याला लाईन म्हणतात, प्रॉपर ट्रॅक आपल्याला मिळाला नाही. त्याच्यामुळे आपण प्रॉपरली प्रॅक्टिस करू शकलो. ही प्रॅक्टिस आपल्याला व्यक्तिगत जीवनात पण उपयोगाला येईल आणि सामाजिक जीवनात पण उपयोगाला येईल. काही प्रॅक्टिसेस ज्या आहेत इतरत्र चाललेल्या त्या व्यक्तिगत पातळीवर शांतता देणाऱ्या आहेत. मनाला थोडी स्थिरता आणि शांतता देणाऱ्या आहेत, परंतु सामाजिक पातळीवर त्या उपयोगाच्या नाही. ते तुम्ही तुमचं या तुम्ही तुमचं ध्यान करा, तुमच्या घरी जा, परत गरज वाटली तर या, ध्यान करा, घरी जा. असं 50-50 वर्ष करणारे लोक पाहतोय. 50 वर्ष, अक्षरशः 50 वर्ष. एकदम केसेस आमच्या नगरमध्येच आहे. 50 वर्षाची एक बाधित आहे. तो एक कलमी कार्यक्रम ठेवला ते, पण ते आम्ही कधी कधी सामाजिक एकांमध्ये तिचा सहभाग नाही. व्यक्तिगत पातळीवर पण त्याला ते साधणं जमत नाही. तर मग काय साधलं आपण 50 वर्ष? तर प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे. अजूनही काही संस्था काम करतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला बुद्ध धर्माचा परिचय झाला एवढंच मी समाधान मानतो. पण आपण फार पुढे गेलो नाही आणि पुढेही गेलो नाही आणि समाजाला घेऊन तर अजिबातच नाही. प्रत्येक जण आपापले संस्था सांभाळतो, आपापली साधना सांभाळतो, आपापले अभ्यास सांभाळतो. म्हणजे वेगवेगळ्या बुद्धिझम सांभाळतो. वेगवेगळ्या मी तर कधी कधी म्हणतो आपण बुद्धिझमच्या मार्गावर नाही, आपण त्या संस्थांच्या मार्गावर आहोत, त्या सिस्टमच्या मार्गावर. प्रत्येकाची सिस्टम वेगवेगळी आहे. सर्वांना सामावून घेणारं असं आपल्यामध्ये सुसूत्रता पाहिजे, एक वाक्यता पाहिजे, ती आपल्याला दिसत नाही. कसं आहे आता आपण पाहतो ना, बुद्ध धर्मामध्ये हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान, आणखीन बरीच यान आहेत. तिबेटन बुद्धिझम आहे, श्रीलंकन बुद्धिझम आहे, चायनीज बुद्धिझम आहे, थाई बुद्धिझम आहे, जपानीज बुद्धिझम आहे, कोरियन बुद्धिझम आहे. अनेक बुद्धिझम आहेत आणि आता वेस्टर्न बुद्धिझम पण आहे. वेस्टर्न बुद्धिझमचे एक वेगळं ते आहे. या सगळ्या बुद्धिझम मध्ये ठीक आहे, वाद नाही, पण एक वाक्यता पण नाही. तसे आपल्यामध्ये सुद्धा वाद नाही, पण एक वाक्यता पण नाही. तर ही कमतरता आहे असं दिसतं. आपल्याला काही त्याच्यासाठी काही काम करता आलं तर आपण हे लोकांसाठी उपयोगाची गोष्ट ठरवण्याचं तर आपलं पण एक काहीतरी सती नावाचं काहीतरी चाललेलं आहे. आणि सती साधना आपापल्या पद्धतीने करतात गेले आणि कोणाची यांचं जमत नाही, अशी परिस्थिती आपल्याला नाही येऊ द्यायची. त्याचं एकमेव काय म्हणा, एकमेव पद्धत म्हणा अशी असू शकते की आपल्याला आपल्या जीवनातला प्रश्न सोडवता येतो का, हे आधी आपल्याला पाहावं लागेल. आणि मग सामाजिक पातळीवर आपण विचार करू शकतो. म्हणजे प्रॅक्टिस कशी करायची आणि प्रॅक्टिस कशी सांगायची. म्हणजे स्वतःचं दुःख, यातना, टेन्शन, ताणतणाव कमी कसे कसे करायचे आणि दुसऱ्याला त्याच्यासाठी डायरेक्ट मदत कशी करता येईल. डायरेक्ट सल्ला नाही द्यायचा, डायरेक्ट म्हणजे जसं आपण म्हणतो की आता कायेमध्ये उतरा. मग कायेनं पद्धती म्हणजे कायेनं धम्म बघायचा म्हणजे
सत्य जे आहे हे कायमध्ये आहे, तर कायमध्ये सत्य पाहण्यासाठी कायमध्ये उतरा. आणि कायमध्ये उतरण्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे आनापानसतीचा उपयोग होतो. हे जर आपल्याला अनुभवाने माहिती असेल आणि अनापानसतीच्या आधारे आपण काया अनापानसतीच्या मार्गे आया आपण जर कायमध्ये उतरत असू आणि जाणीवा आपल्या सुप्त भावना आणि विचार प्रक्रिया याच्याशी जरी आपण एकरूप होत असू आणि स्वतःला ओळखत असू आणि स्वतःचे प्रश्न सोडवत असू, स्वतःचे ताणतणाव कमी करत असू, म्हणजे आपण जर निब्बाणाच्या दुःखमुक्तीच्या मार्गावर असू, तर आपले अनुभव आपण इतरांना कसे सांगायचे हे आपले अनुभवच आपल्याला सांगतील. आणि ते काम आपल्याला आपल्याकडून झालं पाहिजे. नाही तर आपण या सती साधनेच्या नावाखाली स्वतःमध्ये जर अडकलो तर मग इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. आणि हे काय बुद्धाचं काम होऊ शकत नाही. जागृतीचं काम हे व्यापक आहे. जागृती म्हणजे स्वतःची पण, स्वतःच्या अस्तित्वाची पण आणि बाहेरची पण, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. आणि बाहेरच्या जागृतीमध्ये समाज आहे, म्हणजे सगळं जग आहे. म्हणून अंतर्बाह्य जागृती असा आपला विषय आहे. अंतर्बाह्य सती सुरुवात स्वतःपासून होते, कारण तो अनुभव घेतल्याशिवाय आपण बाहेर काम करू शकत. सुरुवात स्वतःपासून होते, पण एंड एंड स्वतःमध्ये नाही. एंड हा बाहेर पण नाही. एंड हा दोन्हींचा समन्वय आहे. त्याचं जे अंतिम उद्देश आहे आपल्या कामाचं, हे आपण आणि बाह्य परिस्थिती म्हणजे समाज, जग, सगळं जग, म्हणजे अंतर्विश्व आणि बहिर्विश्व याचं संतुलन आपल्याला जेव्हा जमतं तेव्हा ती मुक्तीची अवस्था, तेव्हा ती दुःख मुक्तीची हे आपल्याला साध्य करायचे. त्याच्यासाठी आपले प्रयत्न मी माझ्या डोक्यात तरी तोच विषय आहे. मी एक कल्ली चालत नाही. त्याच्या आधी मी ते केलं, एक कल्ली चालू माझ्या माझ्या पुरतच नाही. कारण मी ज्यांच्याकडून शिकलो त्यांनी मला एक कल्लीच राहायला शिकवलं, एकट्यामध्ये राहायला शिकवलं आणि इतरांमध्ये मिसळायला शिकवलं. पण तुमच्या गटामध्येच मिसळा, बाहेर नका. इतरांमध्ये नका मिसळू, तुमच्या संस्थेच्या लोकांमध्ये मिसळा, तुमच्यासारखी साधना करणाऱ्या लोकांमध्ये मिसळा. म्हणजे तिचा संकुचितपणा झाला. आता आपण पाहतो ती साधनेची आपले जे काही हे सत्र चालत आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत नाही आपला एक संकुचित ग्रुप आहे, गट आहे, असं वाटत नाही. कधी काय आपण तर एकमेकांना पाहिलं पण नाही पूर्ण अजून. आता जानके सर आपण तर भेटलो पण नाही. बाकी सगळ्यांना मी पर्सनली ओळखतो. संदीप संदीप सदाफुलेंना ओळखतो किंवा विशाल कल्पेंना ओळखतो किंवा अनिल गायकवाडांना ओळखतो. छाया साळवे या साताऱ्याचे आहेत, त्यांना पर्सनली भेटलो की नाही मला आठवत नाही, तर त्यांचे मिस्टर संपर्कात आहेत. तर आपण एकमेकांना ओळखतो पण असं ग्रुप नाही. गट गट करायचाच नाही, गटबाजी करायचीच नाही. कारण मुख्य प्रश्न हा आपला 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 प्रश्न सोडवणं हाच आपला मुख्य प्रश्न. आपले ताणतणाव यात नाही. कारण दुःखमुक्ती हा बुद्ध धम्माचाच उद्देश आहे ना. त्या धम्माचा उद्देश काय आहे की जीवन दुःखातून यातनातून मुक्त केलं पाहिजे. त्याला निब्बाण म्हटलेलं आहे. निब्बाण हे ध्येय आहे. निब्बाण हेच त्याला बाबासाहेबांनी हे परिपूर्ण जीवन म्हटलेलं आहे, परिपूर्ण लाईफस्टाईल म्हटलेलं आहे. कारण ती मुक्त जीवन व्यवस्था, विमुक्त जीवन पद्धती आहे, जीवन शैली आहे, लाईफस्टाईल आहे, आधुनिक आहे. आपल्याला ते ते ध्येय ठेवायचं आणि इतरांना आपल्या अनुभवातून
अनुभवाचीच मदत करायची. सल्ले नाही द्यायचे, असं करा आणि तसं करा, यालाच माना. स्वतःमध्ये उतरा, स्वतःचं जीवन पहा, स्वतःच्या समस्या ओळखा आणि स्वतःच्या समस्या सोडवा. ही जी पद्धत आहे ही सतीची जागृतीची मनावर येण्याची पद्धत. आपल्याला जे जीवनाचं भान नसतं, स्वतःचं भान नसतं, म्हणजे कायेचं भान नाही, जाणीवांचं भान नाही, चित्ताचं भान नाही, विचारांचं भान नाही, पाहण्याचं भान नाही, ऐकण्याचं भान नाही, गंध चव स्पर्श वर्तन, बोलणं, कायिक वर्तन, ह्या ज्या जगण्यातल्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या क्रिया आहेत, ह्याचं आपल्याला भान नाही. हा प्रॉब्लेम आहे. जागृतीने हा प्रॉब्लेम आहे. जागृती नाही, सती नाही, भान नाही, त्यालाच अविद्या असं म्हटलेलं आहे. अविद्या हे सगळ्या गोष्टींचं, सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ आहे. विद्या हे दुःखाचं मूळ आहे. हे सगळं सगळं आपल्याला जे कार्यकारण भाव आहे, ते सगळं आपल्याला आधी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ती समज आली की आपण आपोआपच प्रॅक्टिस मध्ये उतरणार. आपली थेरी जी आहे, प्रॅक्टिसच्या आधी येणारी जी थेरी आहे, हे सगळं समजून घेण्यामध्ये सामावली आहे. आणि फक्त बौद्धिक थेरी नाही, असं करा तसं करा, इतके दिवस करा, ह्या वेळेला करा, त्या वेळेला करा, इथं बसा, तिथं बसा, असंच बसा, किंवा अगदी मी तर म्हणतो डोळे बंद करा किंवा करू नका, असंही कुठं आपल्याला नाही. आपण ते त्या दृष्टीने पाहत नाही. ज्याला करायचे असते डोळे बंद त्यांनी करायचे. ज्याला प्रॅक्टिस करायची व्यक्तिगत पातळीवर तर होतील, डोळे बंद होतील, आपण अंतर्मुख होतो. पण त्याला पण ती काही तो काही नियम नाही, ती काही सक्ती नाही. आणि जो डोळे बंद करेल त्याला फार चांगली साधना जमेल असंही नाही. आणि जो डोळे उघडे ठेवील त्याला जमणार नाही असंही नाही. कारण ही सती जागृती, हे अंतर्भान, हे आतलं काम आहे, कायेतलं काम. आधी कायेत उतरण्याचं काम आहे. म्हणजे अंतर्विश्वामध्ये जाग होण्याचं काम, म्हणजे काया वेदना चित्त मन, हे अंतर्विश्व आहे. चार सती पठ्ठाना आपण त्याच्यामध्ये जाग होण्याचं काम आहे. ती जाग आल्यानंतर आपण सगळं जीवन आपल्याला समजेल. मला डोळे बंदच पाहिजे आणि उघडे पाहिजे असं काही मला वाटत. डोळे बंद आपल्याला कसं, आपण जिथं जिथं आपण शिकलो तिथं आधी डोळे बंद करायला लागतो. ध्यान साधनं ज्याला आपण म्हणतो, किंवा काही ज्याला कृपा विपස්සना म्हणतात, ह्याच्यामध्ये आधी आपल्याला डोळे बंद, काही ठिकाणी दीर्घ मऊ, आणि मग पुढं काय सांगतील ते इन्स्ट्रक्शन्स नुसार करायचे. सूचना जे देतील त्याप्रमाणे करा, असं ते एक पद्धत आहे. ती चुकीची आहे बरोबर आहे हा आपला विषय नाही. त्याला शक्यतो स्वावलंबी साधना जमली पाहिजे. स्वावलंबी साधना म्हणजे माझा श्वास मी असा घेईल आणि तसा घेईल अशी श्वासाला सूचना करायची गरज नाही. श्वास जसा आहे तसा. श्वास आपल्या म्हणण्याप्रमाणे येत नाही, आपल्या म्हणण्याप्रमाणे जात नाही. मी म्हणतो म्हणून श्वास शरीरामध्ये येतो, मी म्हणतो म्हणून बाहेर पडतो, मी म्हणतो म्हणून हे शरीर श्वास आत घेतं, मी म्हणतो म्हणून बाहेर सोडतं. असं हे काम चाललेलं नाही जीवनात. जीवनाचं काम कसं चाललेलं आहे, नैसर्गिक पद्धती. आपल्याला याचं भान असो किंवा नसो, अनापान चालू आहे, त्याला फक्त सती जोडायची, म्हणजे भान किंवा जागृती जोडायची. अनापान चालूच आहे, आपल्याला अनापान करण्याची गरज नाही. अनापान झापान चालू आहे, ते घडतंय.
ही काया हे शरीर आतून आत आपोआप नैसर्गिकपणे साथ हात घेते बाहेर येते. त्याला इन्स्ट्रक्शनची काय गरज आहे? असंच पाहत जसं आहे तसं पहा. जसं आहे तसं पहा. यथाभूत ज्ञान दर्शन. जसं घडतंय तसं पहा. त्यामुळे इथं काही सूचना नाही. असंच करा आणि तसंच करा अशी सूचना नाही. तासाच्या पातळीवर अनापानच्या पातळीवर जसं घडतंय जे घडतंय ते जागृतपणे अनुभवणं पाहणं. कायेच्या पातळीवर टॉप टू बॉटम आतमध्ये डोक्यापासून पायापर्यंत हळूहळू आपली सती आपली जागृती जसजशी झिरपत जाते तसं त्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे त्याला काय दिसतंय आणि कसं दिसतंय काय जाणं. आम्हाला समजा अनापान करता करता मला ते अनापान पाहता पाहता करता करता बघा ते आपल्याला एक सवय लागली करता करता जणू काय मी करतोय अनापान. ते आपल्याला ते एक सवय लागली बोलाय पण जसं जसं अनापान होतंय ते जे अनापान होतंय हे पाहता पाहता अनुभवता अनुभवता त्याला पोटाची हालचाल छातीची हालचाल दोन्हीच्या मधली हालचाल पाठीची हालचाल काही झालं. आणखीन खोलात आपण गेलो तर हार्ट बिटिंग आपलं हृदयाचं जे पंपिंग चालू आहे ती धडधड जाणवेल. आणखीन खोलामध्ये गेलं तर हार्ट मध्ये तर आपल्याला रक्ताभिसरण जाणवेल. काही जाणवेल. आपली साधना किती खोलवर गेली त्याच्यावरती अवलंबून. रक्ताभिसरण जाणवेल. काही रक्तप्रवाह वरती जातो काही रक्तप्रवाह खाली जातो. हृदयाचं पंपिंग एक एक जरी ते हार्ट बिटिंग चाललेलं असलं तरी त्याच्यामध्ये वेगवेगळे कप्पे वेगवेगळी कामं करतात त्यातली त्याला आता शरीर विज्ञान ज्यांना माहिती आहे थोडंफार त्यांना माहिती असेल की रक्त कसं पंप करतं हृदयातून किंवा हृदयात अशुद्ध रक्त कसं येतं परत ते शुद्ध रक्त कसं जातं ते एकसारखं नाही चाललेलं. एकदा चालेल एकदा गेला नाही काही वर काही खाली ते काय ते जाणू शकतं आपल्याला. तो परत म्हणजे सतीचा विस्तार होतो. सतीचा विस्तार त्यालाच पठाण म्हटलेलं आहे. सती पठाण करते प्रस्थान करते पुढं पुढं जाते पुढं पुढं जाते. कायाच्या पातळीवर हे असं आपल्याला काही जाणू शकतो. पण हे जे जाणवणं आहे याला वेदना म्हणतात. म्हणजे वेदना ज्या आहेत ह्या श्वासाच्या पातळीवर पण आहेत. या छाती आणि पोटाची हालचाल आपण जे म्हणतो तर तेही जाणवतं त्याही वेदना आहेत जाणीव आहे. हार्टचा आपण बोलतोय त्याही जाणीव आहे. त्याच्यामध्ये सुखदुःख असंही काही असू शकतं. प्रेशर असू शकतं तणाव असू शकतो किंवा मोकळं असू शकतं. पण तणावच जास्त आहे तो प्रॉब्लेम आहे म्हणून ते सगळं करायचं आपल्याला. हे सगळं जे अनुभवायचे ते त्रासासाठी त्रासामुळेच म्हणजे दुःख आहे म्हणूनच दुःख मुक्तीसाठी धडपड करायची. ते आपण करू शकतो हे बुद्धानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे दुःख आहे तर मुक्ती पण आहे. सोपं सोपं सूत्र आहे. दुःख आहे तिथं दुःख मुक्ती आहे म्हणून तिथं पोहोचायचं.
म्हणजे काय ठेवता येईल. म्हणजे त्या जाणीवा पण आपल्याला जाणवतील, वेदना जाणवतील, सुख दुःख जाणवेल, किंवा न्यूट्रल वेदना पण जाणवतील, ज्याच्यामध्ये सुखही नाही आणि दुःखही नाही, म्हणजे असुख दुःख वेदना म्हटलेलं आहे. तेही जाणवू शकतं. आपण किती खोलात उतरतो, आपण किती सलग संशोधन करतो, प्रॅक्टिस करतो, त्याच्यावर ह्या जाणीवांचा बोध अवलंबून आहे. बोध, बोधी, बोधी बुद्ध जे आहे ते ह्याच्यात आहे, ते बुद्धाचंच काम चाललेलं आहे. बोधीचं काम चाललंय, बोध अस्तित्वाचा बोध करून घेण्याचं काम चाललं, म्हणजे बुद्धाचं काम चाललेलं आहे. हा त्यांचा बुद्धगयेतला शेवटचा प्रयत्न आहे. शेवटी त्यांना जे सापडलं ते हे सापडलं असं म्हणता येईल. त्याच्या आधी त्यांनी अनेक ध्यान करून पाहिजे, जे आपण बराच वेळा पाहिजे. त्याच्यात आपल्याला परत परत जाण्याची गरज आहे. आपल्याला पुढं पुढं प्रस्थान करता आलं पाहिजे, पुढं जाता आलं पाहिजे. आपण हार्ट मध्ये जाऊ शकतो, फिरू शकतो. चित्त आपल्याला जाणू शकतो, ज्याच्यामध्ये इच्छा आकांक्षा तृष्णा, हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, हे पाहिजे नकोचं जे द्वंद्व आहे, लोभ द्वेष, ते चित्तामध्ये आहे. ते आपल्याला टॉप टू बॉटम जाणू शकतो. केंद्रबिंदू पर्यंत पण जाऊ शकतो आपण. एकदा केंद्रबिंदू पर्यंत जर आपण पोहोचू शकलो, ब्रह्मानुसती शेवटचं प्रतिपठांचं शेवटचं अंग आहे, शोक नाही, ते अंग आहे. ते चारी एकच आहे. काया वेदना चित्त मन, चार प्रक्रिया, कायाला जोडलेली पाच इंद्रिय, चार इंद्रिय, पाच इंद्रिय, सहावं मन, सगळं एकच आहे, एक युनिट आहे. एकत्रच चाललंय ते सगळं. ते सगळं इंटरकनेक्टेड आहे, एकमेकांशी जोडलेलं आहे. तर जसं सतीपट्ठाण म्हणजे लेवल 2 मध्ये आपण जातो. लेवल 1 म्हणजे अनापान, काया अनापान. काया अनापान मधून आपण जेव्हा लेवल 2 मध्ये जातो, सतीपट्ठाण मध्ये येतो. सतीपट्ठाण मध्ये संपूर्ण अस्तित्व आहे, संपूर्ण जिवंत काया आहे. ज्या जिवंत कायेमध्ये काया वेदना चित्त मन. जितकं आपण सलग कंटिन्युअस शांतपणे ठरवून व्यवस्थित संकल्प करून इच्छा, तसा संकल्प म्हणजे इच्छा आहे, तसं वाटलं पाहिजे करावं. जर आपल्याला ते वाटत नसेल तसं करावं, म्हणजे साधनेमध्ये उतरावं, असं जर आपल्याला फिलिंग होत नसेल, ती भावना होत नसेल, जाणीव होत नसेल, तर दोन कारण आहेत त्याला. एक कारण म्हणजे याचं महत्व लक्षात आलं, आणि दुसरं कारण महत्व लक्षात आलंय पण आपलं चित्त मन हे अनेक ठिकाणी पांगलेलं आहे. हे दोन्ही अडथळे आहेत. दुसरा अडथळा नंतर, भटकंती करणारं चित्त मन हे नंतर येईल, ते प्रवाहामध्ये, फ्लोमध्ये, म्हणजे ते कमी होईल. ते चित्ताची भटकंती हळूहळू सतीने जागृतीने कमी होईल. परंतु संकल्प करणं हे ठरवणं, मला ही त्याची कामामध्ये उतरायची, स्वतःला जाणून घेण्याची, या चारही पातळीवर ही मला साधना करायची, म्हणजे सती साधना करायची. जागृतीचं ह्या ह्या काळेतील कार्यशाळेमध्ये जागृतीचं कार्य करायचं, भानावर येण्याचं कार्य करायचं. हे जर आपल्याला समजलं, लक्षात आलं, तर आपला संकल्प
तयार होऊ शकतो. तर संकल्प म्हणजे ठरवणं, रिझॉल्युशन, डिसाईड. कारण ते सम्यक दृष्टीत आलेलं आहे, समज अंडरस्टँडिंग आलेली आहे. तर हे आपल्याला करायचं आहे. हे हिताचं आहे. हे मुक्तीचं कार्य, विमुक्तीचं कार्य, हे दुःखमुक्तीचं कार्य, हे निपाणाचं कार्य, हे जीवनाचं कर्तव्य आहे. ही समज, ही दृष्टी, सम्यक दृष्टी जेव्हा आपल्याला येते तेव्हा सम्यक संकल्प बनतो. आणि दृष्टीच नसेल, ते समजलं नाही, तर मग पुढे जाता येईल. त्यामुळे हे फक्त ऐकण्याचं काम नाही, ज्ञान घेण्याचं काम नाही. मला हे समजलं, याला आनापानसती म्हणतात, आणि याला काय आनापानसती म्हणतात, आणि याला सतीपट्टण म्हणतात, आणि फक्त भुजंग आहे, आणि ही आनापानसती सुस्त आहे, आणि हे असं आहे, आणि ते तसं आहे, आणि मी रेग्युलर या सत्रांना बसतो, आणि वर्ष झालं बसतो, 5 वर्ष झालं बसतो, 10 वर्ष झालं बसतो. मी असं म्हणेल की मी 24 वर्ष 25 वर्ष काम करतो, त्याला काय अर्थ नाही. समज किती आहे, ही समज एखाद्या क्षणात पण येऊ शकते. म्हणून मगाशी आपण जे बोलत होतो, हे म्हाताऱ्या माणसाचं आणि तरुणाचं काम, हे वयात बांधण्याचं काम नाही. हे काम वयामध्ये बांधण्याचं काम नाही. हे तरुणाला जमेल आणि म्हाताऱ्याला जमणार नाही, म्हाताऱ्याला जमेल आणि तरुणाला जमणार नाही, असा तो विषयच नाही. हा विषय अंडरस्टँडिंगचा आहे. समज, फक्त बुद्धिमत्ता नाही, ते प्रत्येकाला आहे. समज जी आहे ती सतीमधून, जागृतीमधून येते, मनावर आल्यावर येते. ती समज आल्यावर मग आपला संकल्प तयार होतो. मग आपण सती साधना, सती साधनेमध्ये उतरतो, प्रॅक्टिकल. नाहीतर मग सगळं ज्ञान आहे, माहिती आहे, पाठ आहे सगळं, पण आनच्या प्रवाहामध्ये, अपानच्या प्रवाहामध्ये उतरता येत नसेल, काया आन काया अपानच्या प्रवाहामध्ये उतरता येत नसेल, त्याच्या आधारे कायेमध्ये, जाणीवांमध्ये उतरता येत नसेल, जिवंत कायेमध्ये, वेदना, चित्ताची जी पाहिजे नकोची जी धावपळ आहे, जे संघर्ष आहे, इच्छा, आकांक्षा, तृष्णा. तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे, आणि तृष्णा हा अज्ञानाचा परिणाम. आणखीन पुढचा अभ्यास, आणि हे बेसिक गोष्टी आधी जाणवल्या पाहिजेत, मग पुढचा अभ्यास. पुढचा अभ्यास नुसता पाठ आहे, त्याला काय अर्थ नाही. मला कळालं हे अज्ञान आहे, हे अविद्या आहे, मध्ये संस्कार आहे, त्यामध्ये विज्ञान आहे, 6 विज्ञान आहे, त्यामध्ये नामरूपण सदा आहे, आणि वेदना, वेदना, उपादान, आणि भव आहे, हे आहे, ते आहे, हे मला सगळं 12 निदानं पाठ आहे, त्याला काय अर्थ नाही. हे ज्ञान आहे. ज्ञान गरजेचं आहे. तर ज्ञानाचं जर उपयोजित, अप्लाइड, अप्लाइड बुद्धिझम ज्याला समजत नाही, अप्लाइड म्हणजे प्रॅक्टिकल. त्याला थेरॉटिकल बुद्धिझम समजतो, पण अप्लाइड बुद्धिझम समजत नाही. ते उपयोगात कसा आणायचा, काही उपयोग नाही. तर हे आपल्याला हळूहळू शिकायचं. सूचना आता आलेली आहे की हे सगळं आपलं बॅटरीवर चाललंय, इन्व्हर्टरवर चाललेलं आहे घरामध्ये. लाईट गेलेली आहे, मला इन्व्हर्टरवर चाललंय, आणि इन्व्हर्टर ते काय म्हणतात, सूचना द्यायला लागले का आता माझ्यातलं चार्जिंग संपलेलं आहे, तर ते सांगतंय. त्यामुळे त्यांनी सूचना दिल्या, ते बंद करा, तर मग अंधारात बसावं लागेल. मी या ठिकाणी थांबतो. तरी आपण एक 5-1 मिनिट आपण काही चर्चा करणार.
समोरच जास्त. परत बोला, परत बोला. हा. हा मुद्दा परत बोला. हा. तर अप्लाइड बुद्धिझम जो आहे, हा जो मुद्दा आहे, किंवा आजचं जे पूर्ण काय म्हणतो आपण त्याला, की मार्गदर्शन जे झालं आहे, तर ते याच आधारावर झालेलं आहे. अं, छान झालं सर. ते तुम्ही कारण त्याची सिरियसली. गरज आहे. अप्लाइड बुद्धिझम हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. नुसतं नॉलेज असू बुद्धिझम नको. हा प्रॅक्टिकलच आहे. बुद्धिझम हा प्रॅक्टिकलच आहे. प्रॅक्टिकल आहे आणि तो अप्लायच केला हम्म. पाहिजे. नाहीतर त्याचा काय आणि तुमचं हा, ज्ञान भरपूर आहे. आणि तुम्ही ते सगळं सतीच्या भोवतीच फिरलात आज. पूर्ण सतीश सती आहे तो पूर्ण सेंट्रल टोटल. पॉईंट, जागृती हा सेंट्रल हा. पॉईंट आहे. तो सेंट्रल कारण पॉईंट आहे, अगदी. मध्यबिंदू आहे तो. हा. तिथून आपण ते सर्कल आपल्या बरोबर. जीवनाचा तो केंद्रबिंदू आहे समजा सती, ब- जागृती. हा. बरोबर. मगाशी मी थोडस बोललोय की हे म्हणजे म्हातारं असले की त्यांना काही असं म्हणजे म्हातारा आणि तरुण याच्यामध्ये, तर मला एवढंच सांगायचं होतं की आपण फिजिकली ठीक आहे, समज असणं हे फारच महत्वाचं आहे, कारण हा. त्याशिवाय पुढे जाताच येत नाही. तर फिजिकली जर फिट नसेल तर थोडेसे प्रॉब्लेम होतातच सर, बाकी काही नाही. आता मी तुमचं सत्र मला वाटते तुम्ही शनिवारी इकडे येत आहे, आणि फिजिकल मी फिट नाही. मी तुमच्याकडे येण्याचा मा- प्रयत्न करणार आहे, तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न तुमच्याकडे तर बाहेर पडता येत नाही, बाकी काही नाही. तुमच्याकडे येईल. पाऊस ठीक आहे, असला तरी. छान झालं. हो, छान झालं आजचं सत्र. ओके. आणि सुनील तावडेंना आज उशीर झाला, पावसामुळे असेल, नेटवर्कमुळे असेल. आवाज बंद आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतो. हं. आवाज